ब्रेकनंतर स्वागत. वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेनेचे उमेदवार स्वप्नील बांदेकर यांनी युवकांना रोजगार देण्याचं आश्वासन देत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. विजन एवढंच आहे की आपल्याला माहिती आहे आता जो 16 नंबरवाला पॅनल सिस्टममध्ये निवडणुका होत आहेत आणि 16 नंबर हा वॉर्ड खूप मोठा झाला आहे आणि ज्या काय जिकडे मी नगरसेवक होतो तिकडच्या समस्याचा मी सोडवल्याच आहेत, परंतु जो नवीन विभाग जॉईन झालेला आहे त्यामध्ये आरोग्यापासून सगळे बहुतेक विषय आहेत, शिक्षणाचे विषय आहेत, रोजगाराचे विषय आहेत. या सर्व विषय आम्ही मार्गी लावणार आहेत आणि त्याचबरोबर जे लोकांचे बेसिक नेसेसिटीज आहेत, रस्ता, पाणी, गटार, या सुद्धा काही ठिकाणी बाकी आहेत त्याही पूर्ण करणार आणि जे आपल्या ट्रॅफिक समस्या असतील, फेरीवाल्यांच्या समस्या असतील, कारण आपल्याला माहिती आहे नालासोपात फेरीवाल्यांचा मोठा वेळका पडला आहे, त्याही सोडवण्याचा प्रामाणिकपणे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार. माझ्या विभागात असलेलं महेश पार्क गार्डन ते आम्ही डेव्हलप केलेलं आहे, परंतु सेंटर पार्क परिसर जो नवीन जॉईन झाला आहे तिकडचा जो गार्डनचा विषय आहे तो माझ्यासमोर असलेला उमेदवार ते गार्डन गिळंकृत करून बसलेलं आहे आणि तिकडच्या स्थानिकांचा त्याच्यावर भरपूर रोष आहे आणि त्या लोकांना आम्ही आश्वासन दिलंय की आम्ही निवडून आल्यानंतर त्यांचं गार्डन त्यांना विकसित करून देऊ. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. जळगावात प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेच्या गटाच्या उमेदवारांकडून पैसे वाटपाबरोबरच मतदार महिलांना कोंडून ठेवल्याचा अपक्ष उमेदवार कैलास हटकर यांनी आरोप केला. महानगरपालिकेचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी आले, मात्र कुठलीही कारवाई न करता त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप देखील केला. उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात एका रिक्षातून बॅग भरून पैसे घेऊन जात असल्याचा दावा अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी केला. नरेश गायकवाड यांनी रिक्षाचा पाठलाग करत रिक्षा थांबवली, यावेळेला पैशाने भरलेली बॅग आढळली. या प्रकरणी कारवाईची मागणी अपक्ष उमेदवारांनी केली. पिंपरीत महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवरती प्रशासनानं मोठी कारवाई केलेली आहे. राटणी या ठिकाणी गणराज कॉलनी परिसरात मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी आणलेल्या 19 वॉशिंग मशीन निवडणूक भरारी पथकाने जप्त केल्या. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पैशाचं वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आला. भाजपाच्या उमेदवारांनी एका व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. या व्यक्तीकडे 70 ते 80 हजार रुपयांची रोकड मिळून आल्याचं बोललं जात आहे. नवी मुंबई नेरूळ परिसरात आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आणि निवडणूक पथकाने संयुक्त कारवाई करत 2.5 लाख रुपये जप्त केले. मतदारांची यादी आढळल्यामुळे एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून अधिकचा तपास सुरू आहे. महेश लांडगे हा नासका आंबा असल्याचं म्हणत अजित पवारांनी जोरदार टोला लगावला. वरंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही, असं अजित पवारांनी भर सभेतून महेश लांडगेंना ठणकावलं. पिंपरी चिंचवड महापालिका पूर्ण राज्यामध्ये चर्चेची झाली. चर्चा कोणामुळे झाली हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राचा दादा आणि गल्लीबोळातला दादा अशी लढाई त्यांनी निर्माण केली असं म्हणत महेश लांडगेंनी अजित पवारांवरती टीका केली. कुणाची बदनामी न करता जर कोणी पुढे जात असेल तर लोक त्यांना विरोध करतात अशी खंत लांडगेंनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित कार्यालयात पुणे गुन्हे शाखेकडून चौकशी केल्याची माहिती नरेश अरोरा यांनी दिली आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी कार्यालयात आलेले होते. कार्यालयात नेमकं काय कामकाज चालतं याबाबत अधिकाऱ्यांनी चौकशी केली, तसंच काही कागदपत्रांची माहिती मागितली असं नरेश अरोरांनी सांगितलं. सोलापुरात शिवसेना आणि एमआयएमचे कार्यकर्ते समोरासमोर आले, मात्र शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे आणि एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी प्रसंगावधान दाखवलं आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटून निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत होतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी. ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 1 भागातील सेनेच्या निवडणूक कार्यालयात भाजपाचे कार्यकर्ते जबरदस्तीने घुसल्याचा आरोप करण्यात आलाय. यावेळेला कार्यालयात असलेल्या तरुणींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. सेनेच्या निवडणूक कार्यालयात पैसे वाटप होत असल्याच्या संशयावरून काही लोक सेनेच्या निवडणूक कार्यालयामध्ये घुसले. दरम्यान आम्ही त्या ठिकाणी मतदारांना स्लिप वाटत होतो. अचानकपणे काही लोक कार्यालयात घुसले आणि आमच्याशी गैरवर्तन केलं असं तरुणींना सांगितलंय.
या प्रकरणी पोलिसात तक्रार देणार असल्याचे या तरुणींना सांगितलं. आम्ही इथे ना स्लिप काढत होतो. आम्ही स्लिप काढताना त्याच्यामध्ये खूप मिस्टेक होत्या. तर ना आम्हाला करेक्शन नवीन कलेक्ट म्हणजे नवीन मुली आल्या तिथे, तर त्यांना समजत नव्हतं. तर ते करेक्शन करायला आम्ही आतमध्ये येत होतो. दोन आता पूर्ण तर येऊ नाही शकत. त्याच्यामुळे मी त्यांना बोललो की तुम्ही जा आणि तेवढं करून घ्या. तर त्यांना वाटलं की आम्ही पैसे वाटप करतो. तर एक जण आला, मनोज म्हणून कोणीतरी, तो आला आणि तो म्हणायला लागला इथं पैसे वाट रे पैसे वाट. तो व्हिडिओ काढायला लागला कोणता तरी माणूस. आम्ही बोला आतमध्ये जाऊ नका. तर ते एक 2-3 माणसं म्हटले घुसा रे घुसा. मग सगळे आतमध्ये आले आणि आम्हाला धक्काबुक्की करायला लागले आणि खूप बॅड टच केलं त्यांनी आम्हाला. 25-26 जण आमच्या घरा इथे घुसले आतमध्ये. बरं, कोणत्या पक्षाचे हे लोक होते? ते भाजपचे होते. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी. ब्रेकनंतर काही वेगवान घडामोडी. ऑटो रिक्षाला वाचवताना भरधाव कार डिवायडरला आदळली. खामगाव अकोला राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा थोडक्यात जीव बचावलाय. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. कोल्हापुरात उजगाव सरनोबतवाडी सर्व्हिस रोडवर एका धावत्या इलेक्ट्रिक बाईकने अचानक पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या सगळ्या वेगवान घडामोडी बघितल्यानंतर बुलेटिनमध्ये इकडेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी.